इगो दुखावलेल्यांकडून प्रशासनाची बदनामी व शहरवासियांची दिशाभूल करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मात्र व्यक्तिगत स्वार्थासाठी आपण प्रशासनाचा बळी जाऊ देणार नाही, असा सूचक इशारा इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. त्याचबरोबर प्रशासक काळातील कामकाजाची माहिती विधिग्राह्यकरण करता येत नाही, असा कायदा सांगतो. याचे अवलोकन संबंधित लोकप्रतिनिधींनी करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत प्रशासक काळातील कामकाजाची माहिती सादर करावी आणि बॅकडेटेड टेंडर आदी विषयावरून प्रशासनाला काही सदस्यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यासंदर्भात बोलताना आयुक्त पाटील यांनी अपुऱ्या आणि ऐकीव माहितीच्या आधारे एका व्यक्तीद्वारे चुकीचा मेसेज देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्यातील कामकाजाची पद्धत वेगळी आहे. प्रशासकीय काळात झालेल्या कामकाजाचे विधिग्राह्यकरण करता येत नाही, असे कायदा सांगतो. प्रशासनाकडून चूक झाल्यास त्याबद्दल निश्चितपणे तक्रारी करा, पण बिनबुडाचे आरोप टाळा. प्रशासक काळात चूक अथवा भ्रष्टाचार झाला असल्यास त्याची तक्रार शासनाकडे करा. शासन निश्चितपणे कारवाई करेल. कामकाजाबद्दल सदस्यांना माहिती करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. दोन्ही समन्वय राखत एकत्रित काम केल्यास विकास कामे गतीने मार्गी लागतील. याच संदर्भात लवकरच नूतन सदस्यांनी कार्यशाळा आणि अभ्यास दौरा घेण्यात येणार असल्याचेही आयुक्त पाटील यांनी सांगितले. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.